हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. पहा आपण काय पाहत आहोत तर आपण आयनिक संयुगांची निर्मिती कशी होते हे पाहत आहोत. तुम्हाला स्ट्रक्चर काढायला विचारतं. पहा इलेक्ट्रॉन स्वरूपण दिलं तर तुम्हाला अणुअंक ओळखता आलं पाहिजे. अणुअंक दिला तरी इलेक्ट्रॉन स्वरूपण करता आलं पाहिजे. पहा उदाहरणार्थ तुम्हाला समजा या पद्धतीने दिलं 2, 8 आणि असं इलेक्ट्रॉन स्वरूपण दिलेलं आहे आणि तुम्हाला सांगितलं की या इलेक्ट्रॉन स्वरूपणवरून असणाऱ्या मूलद्रव्याचं नाव आणि अणुअंक ओळखा. तर तुम्हाला लगेच करता आलं पाहिजे आणि ते सोपं देखील आहे बाळांनो. 2 आणि 8 एवढे इलेक्ट्रॉनची संख्या असणार आहे. मग 2 अधिक 8 बरोबर किती येतात? 10 येतात. 10 आले, यांची बेरीज किती आली? 10 आली. 10 म्हणजे एकूण 10 इलेक्ट्रॉन आले. एकूण 10 इलेक्ट्रॉन आले म्हणजेच तो काय झाला? अणुअंक झाला. तर 10 अणुअंक असणारा मूलद्रव्य कोणतं आहे? तर ते आहे निऑन. तर तुमचं उत्तर काय येणार आहे? तिथं निऑन येणार आहे. अशा पद्धतीनं दिलं तरी हे काढता आलं पाहिजे, हे दिलं तरी हे काढता आलं पाहिजे. हे दिलं म्हणजे अणुअंक दिला तरी इलेक्ट्रॉन स्वरूपण करता आलं पाहिजे आणि इलेक्ट्रॉन स्वरूपण दिलं तरी अणुअंक आपल्याला काढता आलं पाहिजे आणि त्या अणुअंकावरून असणाऱ्या मूलद्रव्याचं नाव देखील आपल्याला ओळखता आलं पाहिजे. ओके. आता पहा त्यानंतर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे कोणती? तर आपल्याला इलेक्ट्रॉन स्वरूपणाची रचना करायला सांगतात. म्हणजे शेलमध्ये वेगवेगळ्या कक्षांमध्ये त्या इलेक्ट्रॉनची मांडणी करायला सांगतात की हायड्रोजनच्या अणूची इलेक्ट्रॉन स्वरूपणामध्ये मांडणी करा किंवा आकृतीच्या साहाय्याने ते दाखवा. तर ते देखील तुम्हाला दाखवता आलं पाहिजेत. पहा उदाहरणार्थ समजा आपण आज आणखी एका आयनिक संयुगाची निर्मिती कशी होते हे पाहणार आहे किंवा त्या आयनिक संयुगाचं उदाहरण पाहणार आहे. समजा तुम्हाला मॅग्नेशियम हे मूलद्रव्य दिलं, त्याचा अणुअंक दिलेला आहे बाळांनो आणि तुम्हाला सांगितलं इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहा. तर इलेक्ट्रॉन स्वरूपण तुम्ही लगेच लिहाल. इलेक्ट्रॉन स्वरूपण काय लिहिणार? 2, 8 आणि 2 बरोबर. पण हे इथंपर्यंत येतं बऱ्याच जणांना. पण सांगितलं की जे इलेक्ट्रॉन दिलेलं आहे ते तुम्ही आकृतीच्या साहाय्याने दाखवा. तर ते देखील तुम्हाला दाखवता आलं पाहिजे. सोपं असतं. 2 म्हणजे पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन दाखवणार तुम्ही. इलेक्ट्रॉन तुम्ही डॉटच्या साहाय्याने दाखवा. त्यानंतर 8 म्हणजे दुसऱ्या कवचामध्ये किती इलेक्ट्रॉन दाखवणार? 8 दाखवणार. आणि पुन्हा 2 म्हणजे तिसऱ्या कवचामध्ये किती इलेक्ट्रॉन दाखवणार आहात तुम्ही? तर 2 इलेक्ट्रॉन दाखवणार. अशा पद्धतीनं कसाही प्रश्न विचारला तरी आपल्याला त्याचं उत्तर लिहिता येणं गरजेचं आहे. समजते मी काय सांगते? समजा तुम्हाला सांगितलं याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण आकृतीच्या साहाय्याने दाखवा. आता इलेक्ट्रॉन स्वरूपण किती येणार याचं? 2, 8 आणि 2 बरोबर. याची आपल्याला आकृती काढायची, ती आपल्याला काढता आली पाहिजे. किंवा सपोज पहा आता मग आकृती कशी येणार? हा Mg समजा तुम्ही नाव लिहिलं तरी चालेल बरं का त्याच्यामध्ये. हा Mg लिहिला, पहिलं कवच, हे दुसरं कवच किंवा दुसरी कक्षा आणि हे तिसरं कवच किंवा तिसरी कक्षा असं देखील म्हटलं तरी चालेल. अवघड आहे का काही? झालं, दाखवलं आकृतीच्या स्वरूपात. पहिल्या कक्षेमध्ये किती आहेत इलेक्ट्रॉन? 2 आहेत, ते मी दाखवले. पहा हे 2 इलेक्ट्रॉन इथं दाखवले बरोबर. दुसऱ्या कवचामध्ये किती आहेत? 8 आहेत, ते दाखवूयात आपण. सिस्टमॅटिक काढायचं, छान दिसेल असं काढायचं म्हणजे आपल्याला छान मार्क देखील मिळतात. बरोबर झाले 8. तिसऱ्यामध्ये किती दिलेले आहेत? 2 दिलेले आहेत, ते देखील आपण देऊन टाकूयात. इथं एक दिला मी आणि इथं एक दिला. झालं. हे झालं आकृतीच्या साहाय्यानं मॅग्नेशियम या मूलद्रव्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण. लक्षात येते तुमच्या? या पद्धतीनं दिलं तरी हे काढता आलं पाहिजे, हे दिलं तरी हे काढता आलं पाहिजे. लक्षात येते? उदाहरणार्थ आता हे समजलं कसं काढायचं ते. आता सपोज तुम्हाला एक उदाहरण दिलेलं आहे. समजा या पद्धतीने दिलं, ही पहिली कक्षा किंवा हे पहिलं कवच. हां पहा काय करते मी आणि समजा हे दुसरं कवच दिलेलं आहे. पहा इथं मी काही इलेक्ट्रॉन दाखवते, त्यावरून तुम्ही मला काय सांगायचं? त्याचा अणुअंक आणि दिलेलं मूलद्रव्य हे कोणतं असणार आहे हे तुम्ही ओळखायचं. पहा असे प्रश्न देखील असतात. सपोज तुम्हाला या पद्धतीने दिलं तर काही अवघड नाही आहे बाळांनो. कक्षा किती आहेत? 1 आणि 2च. हां तर पहिल्या कक्षेमध्ये किती आहेत इलेक्ट्रॉन? ते इलेक्ट्रॉन मोजायचे. एकूण इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजेच त्या मूलद्रव्याचा असणारा अणुअंक. पहा 1 आणि 2 बरोबर. पहिल्या कक्षामध्ये किती आलं? 2 आले इलेक्ट्रॉन. त्यानंतर दुसऱ्यामध्ये किती आहेत मोजा? 1, 2, 3 आणि 4. ते मी पुढे लिहून घेतले. दोघांची बेरीज करून टाका. 2 आणि 4 किती झाले? करत बसायचं नाही, फक्त आपल्या मनात करायचं आपण. 2 आणि 4 एकूण किती झाले? 6. म्हणजे ही जी दिलेली आकृती आहे ही कोणत्या मूलद्रव्याच्या
कोणत्या मूलद्रव्याच्या इलेक्ट्रॉन स्वरूपनाची आकृती आहे हो? तर ही आकृती आहे 6 अणुअंक असणाऱ्या मूलद्रव्याची. मग 6 अणुअंक कोणत्या मूलद्रव्याचा असतो? तर 6 अणुअंक हा बाळांनो सगळ्यात महत्त्वाच्या मूलद्रव्याचा आहे, तो म्हणजे कार्बन. बरोबर, म्हणजे उत्तर काय आलं आपलं? कार्बन 6 हे उत्तर झालं. या पद्धतीने दिलं तरी हे कॅल्क्युलेट करता आलं पाहिजेत, या फॉर्मॅटमध्ये दिलं तर तरी देखील अशी आकृती काढता आली पाहिजे. ओके, मी तुम्हाला होमवर्क सांगेन तेव्हा हे आपण पाहणार आहोत. ओके, आता पहा, आजच्या व्हिडिओ लेक्चरला सुरुवात करताना आपण जे दुसरं आयनिक संयुग आहे ते पाहणार आहे. ते उदाहरण मी इथं घेणार आहे आणि ते कशा पद्धतीनं करायचं ते आपण पाहूयात. पहा, दुसरं जे आयनिक संयुग आहे ते आहे आयनिक संयुग MgCl2. MgCl2 नाव काय आहे याचं? मॅग्नेशियम क्लोराईड. मॅग्नेशियम क्लोराईड. बरोबर, आता या आयनिक संयुगाची निर्मिती कशी होते आणि ते तयार कसं केलं जातं हे आपण पाहणार आहे. आपण NaClचं पाहिलं की नाही? कसं पाहिलं? तर पहा, सोडियमचं कशा पद्धतीने पाहिलं होतं आठवा बरं. ही पहिली कक्षा, पहिली, दुसरी आणि तिसरी. बरोबर, Na हां, याच्यामध्ये किती होते? 1 2. दुसऱ्यात किती होते? 8 होते, ते दाखवले 8. आणि त्यानंतर तिसऱ्यात किती होता? 1च होता. बरोबर की नाही? अधिक आपण काय केलं? Clचे किती होते? Cl मायनस नाही, व्हेरी सॉरी, Cl होता क्लोरीन. त्याच्यामध्ये किती होते? तर इथं होते 2 8 आणि 1. इथं होते 2 8 आणि 7. मग हा एक काय करतात? तिकडं Clला दिला जातो, तर Cl तो घेतो 1 2 आणि 3. Clमध्ये सुरुवातीला किती असतात? तो पहिल्यामध्ये 2, दुसऱ्यामध्ये 8 आणि तिसऱ्यामध्ये किती असतात? तो 7. 2 8 7. बरोबर की नाही? इथं आहेत 2 आणि 8, पहिल्या दोन्ही कक्षा, दुसरं कवच कम्प्लिटली फुल पहिलं आहे. इथं 2 8 आणि 7. मग हा एक काय करतो? इकडं दिला जातो. ओके, आणि तो एक इकडे दिल्यानंतर तयार कसं होतं पहा. आता हे एक इलेक्ट्रॉन इकडे दिला म्हणजे इथे किती झाले? 2च कक्षा राहिल्या. सो इथं किती राहणार आहे? 2 आणि 8. पहा, इथं हे आणि एक इलेक्ट्रॉन देऊन टाकल्यामुळे सोडियमवरती काय येतो? धनप्रभार येतो. म्हणजेच हा तयार काय झाला? Na+ तयार झाला. बरोबर का? हा नुसता Na, हा नुसता Cl, ह्या Na एक इलेक्ट्रॉन इकडं देऊन टाकल्यामुळे तयार काय झाला? Na+ तयार झाला. इथं झाले 2 आणि 8 आणि याचा एक इलेक्ट्रॉन हा घेतो म्हणजे इथे किती होणार आहे? 2 8 आणि इथं जे 7 आहेत त्यात हा एक ॲड होणार म्हणजे किती झाले? 2 8 आणि 8. लक्षात येते? सो पहा, 1 ही पहिली, ही दुसरी आणि ही आहे तिसरी. इथे किती येणार? 1, इथं दुसऱ्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन आणि इथे किती येणार? इथं देखील 8 इलेक्ट्रॉन. सगळे कम्प्लिटली फुलफिल झाले का? झाले. इथं देखील 8 झाले, इथं देखील 8 झाले. मग हा तयार काय झाला? Cl-. बरोबर का? या पद्धतीनं तयार होणार. हा एक इलेक्ट्रॉन इकडे दिला जाणार. इथं कसं झालं मग सांगा? 2 आणि 8, 1 आणि 2. इथं 2 8 आणि 8, 2 8 आणि 8. या पद्धतीनं NaCl या आयनिक संयुगाची निर्मिती होती. लक्षात आलेलं आहे? त्याच पद्धतीनं आता आपल्याला पाहिजे कशाची हो? तर MgCl2 या आयनिक संयुगाची निर्मिती कशा पद्धतीनं होते हे आपल्याला आता पाहायचं आहे. हे पटकन स्क्रीनशॉट मारून घ्या आणि तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करून ठेवा. पहा, एक उदाहरण मी आणखी एक उदाहरण सोडून दाखवते आणि एक उदाहरण तुम्हाला मी होमवर्कला देते. पहा, आता MgCl2 मॅग्नेशियम 1 आहे, Cl किती आहे? तो 2 आहे. पहा,
लक्षात घ्या तयार कशा पद्धतीनं होणार, MgCl2 ह्या पद्धतीने मी तो लिहिला. Mg आणि Cl2, Cl 2 आहेत ना, मग Mg मध्ये घेतला, Cl इकडे घेतला, Cl इकडे घेतला. आता Mgचं इलेक्ट्रॉन स्वरूपण किती असतं बाळांनो, तर 12, सॉरी इलेक्ट्रॉन स्वरूपण नाही, अणुअंक किती आहे 12. क्लोरीनचा अणुअंक किती आहे 17, आपल्याला माहिती आहे. ते आपण काय करूयात, दोघांचं इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहून घेऊयात. आधी ह्या क्लोरीनचं लिहू, नंतर ह्या मॅग्नेशियमचं लिहू आणि नंतर ह्या क्लोरीनचं लिहून घेऊ. पहा 1 2 आणि 3, बरोबर. हा क्लोरीन अणुअंक किती त्याचा 17, म्हणजे मी किती दाखवणार आहे यामध्ये, तर पहा पहिल्यामध्ये नेहमीप्रमाणे 2, दुसऱ्यामध्ये किती आहे 8. 17चं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं येणार, 2 8 आणि 7, आणि तेच मी इथं दाखवतीये, बरोबर. 2 8 झाले. आता तिसऱ्यात दाखवूयात किती आहेत, 1 2 3 4, किती आहेत तिसऱ्यात 7 आहेत, 5 6 आणि हा 7वा. हे समजलं, काही केलेलं नाही आहे, फक्त ह्या क्लोरीनचं इलेक्ट्रॉन स्वरूपणाच्या रूपामध्ये आकृती काढलेली आहे, समजलं. आता ह्याची काढूयात, मॅग्नेशियमची काढूया. इथं मी अधिक करू, पहा. आता मॅग्नेशियम काढूयात. मॅग्नेशियमचा अणुअंक किती असतो बाळांनो, 12 असतो. 12 म्हणजे इलेक्ट्रॉन स्वरूपण कसं येणार, Mg12, इलेक्ट्रॉन स्वरूपण 2 8 आणि 2, बरोबर का. तो आता आपण काय करूयात, काढून घेऊयात. ही पहिली कवच किंवा ही पहिली कक्षा, ही दुसरी कक्षा आणि ही मॅग्नेशियमची तिसरी कक्षा किंवा तिसरे कवच. थोडंसं रँडमली काढते त्यामुळं व्यवस्थित येणार नाहीत गोल, समजून घ्या. पहा इथे आता पहिल्यामध्ये किती आहे, तो 2 आहेत, ते मी दिले. दुसऱ्यामध्ये किती आहेत, 8 आहेत, ते देखील आपण देऊन टाकूयात. ओके, पहा हे 8. आणि आता हे जे 2 आहेत ते जरा मी वेगळे दाखवते, कारण की तुमच्या लक्षात येईल. इथे एक दाखवला आणि इथे एक दाखवला, बरोबर. लक्षात येते. आता ह्या क्लोरीनचं दाखवूयात. क्लोरीन किती येणार, परत सेम 2 8 आणि 7 येणार. अधिक केलं, पहा हा क्लोरीन घेतला, सेम येणार क्लोरीनचं परत. हा क्लोरीन अणुअंक 17, 2 8 आणि 7. पहिल्यामध्ये किती इलेक्ट्रॉन दाखवले हो मी, 2 दाखवले. दुसऱ्यामध्ये किती दाखवले, 8 दाखवले. बरोबर. आणि तिसऱ्यामध्ये किती दाखवणार आहे, तर 7 दाखवणार आहे. 1 2 3 4 5 6 आणि हा 7वा, बरोबर का. पहा किती दाखवले, 7 दाखवले. आता थोडंसं इकडे लक्ष द्यायचं, हे तुम्हाला सगळं समजलं. पहा याच्यामध्ये 2 8 7, याच्यामध्ये 2 8 आणि 2, याच्यामध्ये 2 8 7. आता हा मॅग्नेशियम काय करतो, हा एक इलेक्ट्रॉन आणि हा एक इलेक्ट्रॉन देऊन टाकतो, 2 इलेक्ट्रॉन डोनेट करून टाकतो. एक इलेक्ट्रॉन ह्या क्लोरीनला देतो आणि दुसरा इलेक्ट्रॉन ह्या क्लोरीनला देतो. तसं दिल्यामुळं काय होतं, याच्यामध्ये जे 7 आहेत त्याची जी स्टॅबिलिटी आहे, म्हणजे त्याला जो स्थिरपणा येतो तो एका इलेक्ट्रॉनची कमी आहे ना, 7 आहे. स्टेबल कधी होतं, 8 इलेक्ट्रॉन असल्यानंतर. जेव्हा हा एक इलेक्ट्रॉन इकडे येईल तेव्हा कसं होईल, 2 8 आणि 8. लक्षात येते. इथं कसं राहील, हा एक इलेक्ट्रॉन इकडे दिला, हा एक इलेक्ट्रॉन इकडे दिला, सगळे कम्प्लिटली फुलफिल होत आहेत का, सगळ्यांची जे काही स्टॅबिलिटी आहे ते कंप्लीट होते का. हा जर एक इलेक्ट्रॉन इकडे दिला तर इथं होईल 2 8 आणि 8, इथं होईल 2 आणि 8, दुसऱ्या कौस कम्प्लिटली फुलफिल. आणि इथं पण काय होणार आहे, 2 8 आणि 8. लक्षात येते. अशा पद्धतीनं हा MgCl2 हे आयनिक संयुगानं तयार होतं. पहा. सो आपण इथे दाखवूयात, हा एक इलेक्ट्रॉन मॅग्नेशियम या क्लोरीनला देणार आणि हा एक इलेक्ट्रॉन या क्लोरीनला देणार. आणि तयार कसं होणार पहा, पलीकडे आपण दाखवूयात. आता क्लोरीन तयार होताना पहा कसा तयार होणार, 2 8 आणि
हे पहिलं, हे दुसरं आणि हे तिसरं. आता पहा, आता कसं येतील हो, 1 2, इथे 8 येतील दुसऱ्यामध्ये, आणि तिसऱ्यामध्ये पहिले मूळचे क्लोरीनचे 7 आणि एक मॅग्नेशियमचा इकडे येणार. म्हणजे पहा कसं होईल, 1 2 3 4, इथे 5 आणि 6, हा 7वा त्याचा मेन आणि मॅग्नेशियमकडून घेतलेला दुसरा, बरोबर का. म्हणजे इथं किती झाले, 8 झाले. म्हणजे इथं तयार काय झालं, Cl मायनस, एक इलेक्ट्रॉन घेतल्यामुळे त्याच्यावरती एक चार्ज वाढला. म्हणजे इथे किती झाले, 2 8 आणि 8. लक्षात येते. ह्या पद्धतीनं अधिक Mg मध्ये काय होईल, दुसरा पण इलेक्ट्रॉन तो त्याला देऊन टाकणार आहे. म्हणजे Mg मध्ये फक्त 2च कक्षा राहतील का हो, तर 2च राहणार. पहा, ही पहिली आणि ही दुसरी. आणि हे जे 2 इलेक्ट्रॉन आहेत तिसऱ्या कक्षेमधले, एक ह्या इलेक्ट्रॉनला गेला, एक ह्या क्लोरीनला गेला आणि दुसरा ह्या क्लोरीनला एक हा इलेक्ट्रॉन गेला. म्हणून Mg मध्ये किती राहिले, इथं दाखवताना मी दाखवतेय 2 आणि 8च. बरोबर. पहा, इथे तयार काय झाला, Mg प्लस Mg2 प्लस. ओके, इथे तयार काय झाले, 2 आणि 8. आता तिसरं पहा, अधिक, ही काढूयात आपण क्लोरीनची, 1 2 आणि हे तिसरे कवच क्लोरीनचे. पहा, इथं 2, याच्यामध्ये 8 आणि तिसऱ्यामध्ये 7 त्याचे मूळचे आणि मॅग्नेशियमकडून एक घेतलेला, म्हणजे तो 8वा. 1 इथं 2 इथं 2, हा एक त्याचा मूळचा 7वा आणि हा Mg कडून घेतलेला. सगळ्यांचा आता स्टॅबिलिटी कंप्लीट झाली का बघा हो. Cl मायनस, इथं देखील किती आले, 2 8 आणि 8. सगळीकडे 8 8 आहेत, इथं 8 आहेत, इथं 8 आहेत, इथं 8 आहेत. अशा पद्धतीनं मॅग्नेशियम क्लोराईड हे जे आयनिक संयुग आहे बाळांनो, ते तयार होतं. आता पहा, इकडे एक वजा आहे, तिकडे एक वजा आहे, म्हणजे किती झाले, -2 झाले. इथं +2 +2 -2 गेटिंग कॅन्सल. ओके, किंवा हा जो 2 प्लस आहे तो त्याच्यावरती येणार आणि तयार काय होणार, MgCl2. ह्या पद्धतीनं आयनिक संयुगाची निर्मिती होते. लक्षात येते. आता पहा, तुम्हाला होमवर्कसाठी देते, AlCl3 या आयनिक संयुगाची निर्मिती आकृतीच्या साहाय्याने दाखवा. म्हणजे याच पद्धतीने दाखवायचं आहे. थोडासा विचार करा कसा आहे, खूप सोपं आहे. आता पहिल्यामध्ये पहा, NaCl बघितला आपण, एक Na होता, Cl पण एकच होता. इथे किती आहेत, MgCl2 Cl2 आहेत. तिसरे या ठिकाणी किती आहेत, AlCl3 3 क्लोरीन आहे. सेम याच पद्धतीने याचं देखील फॉर्मेशन दाखवायचं आहे. समजलेलं आहे. आपण थांबायच्या आधी तुम्हाला होमवर्क समजलेला आहे का पहा, AlCl3 या आयनिक संयुगाची निर्मिती या आकृतीच्या साहाय्याने दाखवायची आणि हे जे बोर्डवरती दिलेलं आहे ते देखील बाळांनो तुम्ही लिहून घ्यायचं आहे. आता आपण थांबूयात.